तिसरी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं। मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पत्नीला तिसरी मुलगी झाल्यानंतर संतापलेल्या पतीनं आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं। मराठवाड्यातील बीड आणि इतर जिल्ह्यात पूर्वी स्त्री भ्रूण हत्या होत होत्या। मुलाच्या हव्यासापोटी महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना यापूर्वी मराठवाड्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात घडलेल्या आहेत। मात्र आता काळ बदलला असल्याची जाणीव असूनही परभणीत घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परिसरात ही घटना घडली। आरोपी कुंडलिक उत्तम काळे वय वर्ष 32 हा तिसरी मुलगी झाल्यामुळे पत्नी मैनाशी सतत भांडण करत असे। आरोपीकडून पत्नीला सतत शिवीगाळ केली जात होती। तीनही मुलीच कशा जन्माला आल्या, मला मुलगाच पाहिजे, या मुलींना तू तर मार नाहीतर मी तर मारतो, असा दोषा पतीकडून लावला जात असल्याची माहिती मृत मैना यांच्या बहिणीनं दिली आहे। तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आरोपी कुंडलिककडून पत्नीला अनेकदा मारहाण झाली आहे। तसेच मोठ्या 2 मुलीलाही त्यानं अनेकदा मारहाण केली असंही मैना यांच्या बहिणीनं सांगितलं। मैना यांच्या बहिणीने सविस्तर घटनाक्रम सांगताना म्हटले की त्या दिवशी माझी बहीण नातेवाईकांना भेटायला रुग्णालयात गेली होती। आरोपीनं तिला फोन करून बोलावून घेतलं। त्यानंतर बहीण घरी येताच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीत बहिणीच्या अंगावर पेट्रोलचा डबा मोकळा केला आणि काडीपेटीने आग लावली। एवढ्यात बहिणीने लहान मुलींना बाजूला सारून घराबाहेर धाव घेतली आणि बचावासाठी हाका मारल्या। लोकांनी काही वेळात आग विझवली, पण तेवढ्यात ती 99% भाजली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत महिलेला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। मैना काळे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या बहिणीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दरम्यान तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी कुंडलिक काळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। मृत मैना काळे आग लागल्यानंतर झोपडी बाहेर पळाल्या। यावेळी एका दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे भयानक दृश्य कैद झालं आहे। काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। 8 ते 8:15 वाजण्याची वेळ परभणी गंगाखेड जाणाऱ्या रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाचे उताराच्या बाजूला डाव्या बाजूला आगीची घटना घडलेली होती, आग लागलेली होती तिथे। आणि तिथे आगीच्या घटनेमध्ये पारधी समाजाची महिला मैनाबाई कुंडलिक काळे वय 30 वर्ष ही सुमारे 90 ते 95% अंगावरील कपडे आणि ती सध्या जळालेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेली होती। तिला आम्ही तिचे नातेवाईक आणि जमलेले सर्व नागरिकांनी मिळून त्वरित उपचारासाठी सरकारी दवाखाना परभणी येथे पाठवले। त्यानंतर ती उपचारादरम्यान पहाटे 1 वाजता दिनांक 27/12/24 1 वाजता ती उपचार दरम्यान मयत झालेली आहे। त्यानंतर तिची बहीण भाग्यश्री अमर काळे ती जी त्या परिसरात तिच्या आजूबाजूलाच राहत होती, तिच्या फिर्यादीवरून मयत तिचा नवरा कुंडलिक उत्तम काळे वय 32 वर्ष त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। नेमकं कारण काय होतं सर यामागचं? यामागे कारण असं होतं, तिच्या फिर्यादमध्ये भाग्यश्री तिच्या बहिणीने नमूद केलेलं आहे की बा त्या जोडीला म्हणजे त्यांना 3 मुली झालेल्या होत्या। या कारणावरून तिचा नवरा कुंडलिक काळे हा तिच्या पत्नीला महिलेला वारंवार शिवीगाळ करणे, त्रास देणे अशा प्रकारचे कृत्य करत होता। आणि याच कारणावरून त्या घटने दिवशी 8 ते 8:15 वाजण्याच्या वेळी त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं आहे अशी फिर्याद तिच्या बहिणीने दिलेली आहे। आणि जी त्यावेळेला तिची बहीण तिच्या त्या शेडमधून ज्यावेळेला बाहेर पडली घरातून रोडवरती कपडे अंगावरची पेटलेल्या स्थितीत, त्यावेळेला हिने जाऊन तिला तिच्या नवऱ्याच्या मदतीने आग विझवलेली आहे। आणि त्यावेळेला तिचा नवरा त्यांनी तिथून जाताना पाहिलेला आहे। त्यानंतर आम्ही आरोपीचा शोध घेतलेला आहे। आरोपीला त्वरित अटक केलेला आहे। गुन्हा त्या दिवशी रजिस्टर करून आरोपी अटक करून त्याचा कोर्टात काल रोजी कोर्टामध्ये न्यायालयात हजर करून 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 परभणी।